ना तुम्ही वेल. आणि पहा या वेलाला पण ही हिरवी पानं आहेत दिसतायत ना. आणि हे काय आहे त्याचं बी आहे. या शेंगा दिसतायत ना हे काय आहे बी. त्याचं जवळून हे काय आहे बी. आणि हे पहा हे काय आहे त्याचं फूल. फूल दिसतंय तुम्हाला निळ्या रंगाचं फूल आहे हे. आणि ही आहे त्याची कळी. कळी दाखवते हे पहा थोडस जवळून घेऊन. हे काय आहे कळी. पहा किती छोटीशी कळी असते. आणि मग त्याच्यानंतर त्याचं असं फूल तयार होतं. मग ते जर आपण फूल तोडलं ना तर ते कुणाला व्हायचं बाप्पाला व्हायचं. किंवा मग आपण त्याचा गजरा करतो हार करतो. पहा अशी छोटीशी कळी असते. तिथे दिसते का अजून छोटीशी कळी. त्याची मग थोडीशी अशी मोठी होते. त्याच्यानंतर असं फूल तयार होतं. आणि ते फूल आपण जर तोडलंच नाही तर त्याचं काय तयार होतं बी तयार होतं. शेंग तयार होती आणि बी असतं. पहा आता आपण ते शेंगामध्ये कसं बी असतं जवळून पहा. या शेंगामध्ये पहा बी आहे दिसतंय बी. काय आहे बी आहे. ते बी जर असं आपण जमिनीत टाकलं तर त्याचं झाड उगवतं. आता हे पहा हे एक झाड आहे. हे अशी छोट्या झाडांना काय म्हणतात झुडूप म्हणायचं. काय म्हणायचं झुडूप. झुडूप. हे पहा हे कशाचं झाड आहे अळूचं झाड आहे. आता थोडस इकडे थोडस पुढे या तुम्ही. तिकडून जा तुम्ही तिकडून या. आता हे पहा हे कशाचं झाड आहे आंब्याचं झाड आहे. आंब्याचं झाड असं मोठं होत असतं. कशाचं झाड आहे हे आंब्याचं. आणि हे पहा हे कशाचं आहे कढीपत्ता. आपण भाजीला टाकतो की नाही तो कढीपत्ता आहे. झाडांना हात लावायचा नाही. झाडाची पानं तोडायची नाही. पहा हे लाजळूचं झाड आहे. हे पहा त्याला जर आपण असा हात लावलं तर काय होतं तुटत नाही. पानं मिटतात बघा. बघा पानं कशी मिटली की नाही त्याची. हे झुडूप आहे. झुडूप काय म्हणायचं याला झुडूप. इकडे 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 पळू नका इकडे तिकडे. इथे एक झाड आहे हे कोरफडीचं झाड आहे बरोबर. आणि इथे हे जास्वंदाचं झाड आहे. हे झाड कशाचं आहे जास्वंदाचं. बघा कशी झाडाची पानं कशी आहेत ती हिरव्या रंगाची आहे. आणि तिकडे पण पहा ते वेल आहेत. झाडावरती गेले ते काय म्हणतात त्याला वेल. ते काय आहे वेल. आणि ते खाली झाड आहे ते चिक्कूचं झाड. ते कशाचं झाड आहे चिक्कूचं. आणि हे पहा याला काय म्हणतात खोड. हे काय आहे खोड. आणि ही काय फांदी. हे खोड. आणि जमिनीच्या खाली काय असतं मुळं असतात बरोबर. आणि ही त्याची पानं. हे काय कढीपत्त्याची पानं. पाहिली मग झाडं सगळी तुम्ही अशी झाडं आपण कुंडीमध्ये लावायची असतात किंवा मग जमिनीमध्ये लावायची असतात. मग ते झाडं आपल्याला काय देतात फळं देतात फुलं देतात हो की नाही. ऑक्सिजन देतात सावली देतात गारवा देतात आपल्याला. खूप ऊन लागल्यावर आपण पटकन कुठे जातो झाडाची सावलीला जातो हो की नाही. मग आपल्याला ऊन नाही लागत मग अशी सावली पण देतात आपल्याला झाड.